अनालिसिस. ऑलरेडी माझा पहिला व्हिडिओ आलेला आहे किरणोत्सारावरचा, ज्याच्यामध्ये मी टॉपिक वाईज PYQ कशा पद्धतीने आलेले आहे, प्रत्येक PYQ चं डिटेल मध्ये अनालिसिस केलेलं आहे आणि अगदी त्याच सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे मानवी आरोग्य आणि रोग याच्यावरचा. चला मग वेळ कशाला लावायचा, टॉपिकला सुरुवात करायची, कारण की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न विचारले जात आहे म्हणजे जात आहे. विश्वास नसेल तर 4 जानेवारीचा पेपर उघडून पहा, नाही तर 11 जानेवारीचा पेपर उघडून पहा, नाही तर राज्यसेवेचा नोव्हेंबर मधला पेपर उघडून पहा. चला मग टॉपिकला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही म्हणता की 2026 ला 2025 ला जनरली प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 प्रश्न रोग आणि आरोग्यावर विचारलेले आहे. मग मध्येच तुम्ही 2018 किंवा 2020 ला आणलेला प्रश्न का बरं मध्येच आणला? तर या टॉपिकचा अभ्यास करताना मुलांना सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न पडत असतो की रोग किंवा आजार करायचे तर कोणते करायचे? आणि या प्रश्नाचं उत्तर देणारा प्रश्न म्हणजे हा प्रश्न. त्याच्यामुळे हा प्रश्न डिटेल मध्ये पाहू, त्याच्यानंतर आपल्याला कळून जाईल की कुठल्या आजारावर प्रश्न विचारले जातात. चला मग प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे? तर UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यास सुरुवात केली. UIP खालीलपैकी कोणत्या पर्यायाचं संक्षिप्त स्वरूप आहे? प्रश्नाचं उत्तर आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. चला मग समजून घेऊ युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम काय आहे. भारतात कोणाच्याही घरात, आपल्या शेजारी पाजारी कोणाच्याही घरात लेकरू जन्माला आलं की त्याला घेतलं जातं आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रावर जाऊन लस दिली जाते. हा लसीकरणाचा कार्यक्रम दुसरं तिसरं काही नाही तर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे. भारतामध्ये साधारणतः 11 ते 12 असे आजार आहेत जे खूप कॉमनली सापडतात आणि जे खूप घातक आहे, आणि त्याच्या विरुद्ध संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी या लहान मुलांना लसी दिल्या जातात. आणि याच 12 प्रश्नावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. म्हणजे आपला कॉन्सेप्ट पक्का झाला की आपल्याला आजार कोणते करायचे, ज्या आजारावर भारत सरकार लस देतं, फ्री मध्ये लस देतं, असे आजार आपल्याला करायचे आणि त्याच्यावरच आयोग नेहमी वारंवार प्रश्न विचारत असतो. कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू, हा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे हा भारताचा प्रोग्राम जगातला सगळ्यात मोठा सार्वजनिक क्षेत्रातला आरोग्य कार्यक्रम आहे. याची सुरुवात कशी झाली? तर भारतात लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात 1978 मध्ये झाली आणि जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्याचं नाव होतं एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन, EPI, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात आला. 1985 मध्ये याची व्याप्ती वाढवण्यात आली आणि त्याचं नाव बदलण्यात आलं, नाव ठेवण्यात आलं युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे UIP. 1992 मध्ये हा कार्यक्रम चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहुड प्रोग्रामचा भाग बनला आणि 2005 पासून तो नॅशनल हेल्थ मिशनचा अविभाज्य घटक झालेला आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? तर बाल मृत्यू दर कमी करायचं आणि त्याच्यासाठी लसीकरण सार्वत्रिक आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. लसीकरणाचा कव्हरेज वेगाने वाढवायचा आणि सेवांची गुणवत्तेमध्ये सुधारणा करायची. लसीकरणाच्या साठवणुकीसाठी आरोग्य सुविधेच्या स्तरापर्यंत विश्वसनीय कोल्ड चेन यंत्रणा उभारायची आणि लसीच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवायची. मित्रांनो, याच्यावर प्रश्न आलेले आहे, पुढे पण प्रश्न आहे, आपण डिटेल मध्ये पाहणार आहे. या UIP अंतर्गत 12 आजारांवर प्रतिबंधक लस अगदी मोफत रित्या दिल्या जातात आणि हेच 12 आजारावर आयोगाने 2011 पासून 2026 पर्यंत इतके प्रश्न विचारलेले ना की सांगता सोय नाही. राष्ट्रीय स्तरावर 11 आजार की ज्याच्यावर मोफत लस दिली जाते. कोणते आजार ते? क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, गोवर, रुबेला, हिपेटायटिस बी, रोटा व्हायरस, अतिसार, न्यूमोकॉकल निमोनिया आणि मेंदूज्वर. अहो 2011 पासून 2026 पर्यंतचे कुठली प्रश्नपत्रिका उघडून पहा, याच आजारावर तुम्हाला प्रश्न सापडणार आहे. चला आपल्याला कळले आता कोणते आजार आणि कोणत्या आजारावर आयोग प्रश्न विचारतो. पुढं एक लस आणखी दिली जाते, 11+1. एक कशावर? तो आजार आहे जपानी एन्सेफलायटिस. हा आजार हा संपूर्ण भारतात नाही आढळत, हा काही ठिकाणी आढळतो. ज्या ठिकाणी आढळतो ना त्याच ठिकाणी मोफत लस दिली जाते. आता याच्यातच पुढचं जे आहे ते मिशन इंद्रधनुष्य सगळ्यात महत्वाचा, पेपरला याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की याची सुरुवात डिसेंबर 2014 मध्ये लसीकरणाचं प्रमाण 90% पर्यंत वाढवण्यासाठी करण्यात आलेलं आहे.
लक्ष कोणे? नवजात जन्मलेली मुलं किंवा गरोदर महिलांचं, म्हणजे लहान मुलांचं आणि गरोदर महिलांचं पूर्णपणे लसीकरण करायचं, ज्यांचं लसीकरण झालेलं नाही. याचं यश सांगायचं झालं तर 2014 मध्ये या UIP कार्यक्रमाची यश की 2014 मध्ये भारतानं स्वतःला पोलिओ मुक्त म्हणून डिक्लेअर केलेले आणि 2015 मध्ये भारतानं स्वतःला धनुर्वात मुक्त म्हणून घोषित केलेला आहे. पहा, प्रत्येक टॉपिक वर प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण डिटेल मध्ये सगळे PYQ पुढे पाहणार आहोत. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला, मग आता पाहू लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन काय असतं आणि याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कंबाईन ग्रुप सी 2021 ला आलेला प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे. पहा बरं, जमतो का सोडवायला? नाही तर आपण कॉन्सेप्ट तर पक्का करणारच आहे. तर प्रश्न काय होता की लसीकरणामध्ये डोसाची, द्वितीय डोसाची, बूस्टर परिणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते? आणि ते आहे अँटीबॉडीज जी. घाबरायचं नाही. कॉन्सेप्ट आता पक्का करू. चला, मग पहिल्यांदा समजून घेऊ लस किंवा वॅक्सिन काय असतं. भोळ्या भाषेतच कॉन्सेप्ट पक्का करू. भारतात सापडणारा मोठा आजार कोणता होता? तर पोलिओ होता. पोलिओ केस मध्ये काय होतं? पोलिओचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो, मज्जासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो आणि काही दिवसांनी तो माणूस अपंग किंवा पंगू होऊन जातो. मग हे होऊ नये म्हणून काय केलं जातं की लहानपणीच पोलिओचे डोस दिले जातात. दो बूंद जिंदगी की, एक तर तोंडातून दिली जाते किंवा इंजेक्शन थ्रू दिली जाते. मग ही पोलिओची लस असती काय हो? तर पोलिओची लस म्हणजे काय? तर मेलेले किंवा अर्ध मेलेले पोलिओचे व्हायरस, पोलिओचे विषाणू आपल्या शरीरामध्ये सोडले जातात. देवानी शरीरामध्ये खूप भारी यंत्रणा बसवलेली आहे. कुठल्याही प्रकारचा रोगकारक जीव जंतू आपल्या शरीरामध्ये आला रे आला की आपल्या शरीरामध्ये अलाराम वाजायला लागतो आणि त्या जीव जंतूला मारण्यासाठी मिलिटरीची निर्मिती व्हायला लागते. आणि हे मिलिटरी किंवा सैनिक म्हणजेच काय? तर अँटीबॉडीज. प्रचंड प्रमाणात त्या विषाणू किंवा व्हायरसला मारण्यासाठी शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मग या तयार झालेल्या अँटीबॉडी जे आहे, या पांढऱ्या जो आहे ना पोलिओ व्हायरस, याच्यावर अटॅक करतात आणि त्याला खाऊन टाकतात किंवा नष्ट करतात. चला आता कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू. कुठल्याही प्रकारचा रोगकारक जीवजंतू एक तर लसीद्वारे किंवा असा शरीरामध्ये आला तर शरीराची जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते ती दोन प्रकारे रिस्पॉन्ड करते. पहिला रिस्पॉन्स असतो प्रायमरी रिस्पॉन्स आणि दुसरा असतो सेकंडरी रिस्पॉन्स. प्रायमरी रिस्पॉन्स मध्ये काय होतं? जेव्हा तो विषाणू किंवा रोगकारक जंतू शरीरामध्ये येतो तेव्हा त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात अँटीबॉडीची निर्मिती होती. ज्या अँटीबॉडी शरीरामध्ये तयार होतात, जे प्रतिपिंड शरीरामध्ये तयार होतात, ते असतात IgM प्रकारचे. हे मोठ्या प्रमाणात तयार होतात, परंतु शरीराने जो प्रतिसाद दिलेला असतो हा मंद असतो आणि याचं प्रमाण सुद्धा कमी असतं. जेव्हा पुन्हा शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायसाठी शरीरामध्ये जेव्हा दुसरी लस टोचली जाते, बूस्टर डोस दिला जातो, त्या केसमध्ये काय होतं की शरीरामध्ये पुन्हा तोच जीवाणू किंवा प्रतिजन पुन्हा शरीरामध्ये येतो, तेव्हा शरीर त्याला दुय्यम प्रतिसाद देतं. या प्रतिसादामध्ये शरीरामध्ये IgC नावाच्या अँटीबॉडीज तयार होतात आणि हे अँटीबॉडीज जो प्रतिसाद दिला जातो हा फास्ट असतो, जोरदार असतो किंवा तीव्र असतो. तुम्ही म्हणता सर एवढं डिटेल मध्ये करायची गरज आहे का? करायची गरज आहे, कारण की प्राथमिक प्रतिसादामध्ये IgM अँटीबॉडीज तयार होतात आणि दुय्यम प्रतिसादामध्ये IgC अँटीबॉडीज तयार होतात. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॉन्सेप्ट पक्का. व्हिडिओ लेक्चर संपलेलं नाही. फक्त एक महत्वाची सूचना द्यायला आलेलो आहे, की ज्या मुलांना विज्ञान विषयाची तयारी कशी करायची, भीती वाटते विज्ञान विषयाबद्दलची, ती भीती घालवायसाठी मी घेऊन येत आहे मेंटरशिप बॅच. ज्याला इच्छा असेल त्यांनी नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे, की आयोग प्रश्न कुठे विचारतो, आयोगाला प्रश्न कसा विचारायचा आहे, पुस्तक कोणतं वापरायचं, कोणतं रेफरन्स बुक वापरायचं, किती वापरायचं, कसे प्रश्न सोडवायचे, कशा शॉर्ट नोट्स काढायच्या, रिव्हिजन कशी द्यायची आणि विज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास कसा करायचा, आपण सगळं त्या ठिकाणी रोजच्या ऑनलाईन बॅच मध्ये 1 घंटा डिस्कस करत जाऊ. शिकवणारा मी आणि शिकणारे तुम्ही. टेन्शन काय घ्यायचं आहे की नाही? मग इच्छा असेल तर खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप मेसेज करा. 96 57 00 35 61. माफक फीस राहील, टेन्शन घ्यायचं नाही. हा, फक्त विज्ञान विषय का? नाही, इतर विषयांबद्दल सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. चला, मग आपलं व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू करू.
चला, वॅक्सिनेशन आपल्याला कळलेलं आहे. आता आपल्याला पाहायचंय याच वॅक्सिनेशनवर असणारे प्रश्न, जसे लसी. कंबाईन पूर्व 2024 ला, म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न. 20 सेकंदाचा वेळ आहे, पहा बरं जमतंय का सोडवायला. प्रश्न एकदम सोपा आहे की खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते. पर्याय आहे टीटी, बीसीजी, जॅपनीज एन्सेफेलिटिस आणि पित्तज्वर. उत्तर आहे बीसीजी. वेळ झाली कॉन्सेप्ट पक्का करायची. चला मित्रांनो, एक तर कॉन्सेप्ट पक्का झाला की सरकार ज्या 12 आजारांवर लस देतं त्या आजारांवरच या टॉपिक मध्ये प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पहिलं, बीसीजी ही लस जी आहे ही क्षयरोगाच्या म्हणजे ट्युबरक्युलोसिसच्या संरक्षणासाठी दिली जाते आणि तीच लस डाव्या दंडावर त्वचेच्या थरामध्ये दिली जाते. आपण घेतलेली लहानपणी सगळ्यांनी. त्याच्यानंतर दुसरी जी लस आहे ती आहे टीटी, जिला म्हणलं जातं टिटानस टॅक्सॉइड. ही लस धनुर्वातासाठी दिली जाते, ती स्नायूमध्ये दिली जाते. तिसरं जे आहे ते आहे जपानी एन्सेफेलायटिस. ही लस प्रामुख्याने स्नायूमध्ये किंवा त्वचेच्या खाली दिली जाते. आणि चौथी जी लस आहे ती आहे पित्तोजर म्हणजेच येलो फिवर. ही लस सामान्यतः त्वचेखाली चरबीच्या थरामध्ये दिली जाती. कॉन्सेप्ट पक्का. संपलं नाही, अजून आपल्याला डिटेल मध्ये आजार पाहिजे. चला, या ठिकाणी पाहू आपण पहिला आजार. पहिला आजार जो आहे तो आहे धनुर्वात म्हणजेच टीटी. हा आजार क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी नावाच्या जीवाणूमुळे होतो. पेपरला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. लहानपणी खेळता खेळता कधी लोखंडी खिळा पायात घुसला किंवा लोखंडाची गंजलेली वस्तू पायात घुसली आणि रक्त यायला लागलं तर पहिल्यांदा घरच्या हॉस्पिटलमध्ये धाव घ्यायचे आणि आपल्याला धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं जायचं. का बरं? की बाबा धनुर्वात होईल. आणि धनुर्वातात होतं काय, तर जे स्नायू असतात ते कडक होतात. खास करून तोंडाचे स्नायू कडक होतात, तोंड उघडता सुद्धा येत नाही. यालाच म्हणलं जातं लॉकजॉ. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो आजार आहे तो आहे क्षयरोग म्हणजेच टीबी. जुना पिक्चर पाहिला त्याच्यामध्ये हिरो किंवा हिरोच्या आईला आजार असतो, खूप खोकती, खूप खोकते आणि खोकता खोकता रुमालामध्ये किंवा त्या साडीच्या पदरामध्ये रक्त पडतं. तो आजार म्हणजे हा टीबी. हा होतो कशामुळं, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा बॅक्टेरियल डिसीज आहे, पेपरला विचारलं जातं. याचा प्रसार जो आहे हा हवेद्वारे होत असतो. संसर्गजन्य व्यक्तीच्या खोकल्याने, शिंकल्याने जे काही जीवाणू आहे ते हवेमध्ये पसरत असतात. लक्षण जर म्हणलं तर सततचा 3 आठवड्यापेक्षाही जास्त असणारा खोकला, थुंकीतून पडणारं रक्त, ताप येणं वगैरे वगैरे. प्रतिबंध म्हणलं तर जन्म झाल्या झाल्या बाळाला जी लस दिली जाती ती असती जी बीसीजी, आपण पाहिली ना त्वचेच्या थरामध्ये जी दिली जाते ती बीसीजी क्षयरोगापासून संरक्षण करते. 2011 पासून 2026 पर्यंत कमीत कमी हा जो टॉपिक आहे, कशापासून बीसीजी ची लस का दिली जाते, कुठल्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी, 8 ते 10 वेळेस विचारलेला आहे. मित्रांनो, ते जे 12 टॉपिक आहे त्या 12 टॉपिक मधल्याच आजारांवर प्रश्न आयोग विचारतो. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो आजार आहे तो आहे जपानी मेंदूज्वर, ज्याला म्हणलं जातं जपानीज एन्सेफलायटिस. कशामुळे होतो, तर जपानी एन्सेफलायटिस व्हायरसमुळे होणारा हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल डिसीज. खूप वेळेस याच्यावर प्रश्न आलेला आहे. हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या संक्रमित डासांच्या चाव्यामुळे होतो आणि हे डास प्रामुख्याने भात शेती किंवा दलदलीच्या भागामध्ये आढळत असतात. तीव्र ताप, डोकेदुखी, मान आखडणे आणि गोंधळल्यासारखे वाटणे, झटके येणे, काही वेळेस तर कोमात जाणे, मेंदूला सूज येणे ही सुद्धा या आजाराची लक्षणं आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी जेई लसची शिफारस केली जाते आणि डासापासून संरक्षण हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे या आजारापासून जर वाचायचं असेल तर. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो आजार आहे तो आहे येलो फिवर. हा फ्लेवी व्हायरस मुळे होणारा ताप आहे. हा प्रामुख्याने एडिस इजिप्ती नावाचा डास चावला की त्याच्यामुळे होतो. हा आजार प्रामुख्याने आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय देशांमध्ये दिसून येतो. याचं सगळ्यात महत्वाचं लक्ष म्हणजे पिलिया, म्हणजे काय तर डोळे पिवळे झालेले दिसतात. हे पहा या ठिकाणी फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर याचं लक्षण जर म्हणलं तर ताप, डोकेदुखी, मळमळ, स्नायू दुखणे, गंभीर अवस्थेत रुग्णाची त्वचा आणि डोळे
पिवळे पडतात, ज्याला आपण कावीळ किंवा जॉइंटिस सुद्धा म्हणतो आणि म्हणून याला पित्तज्वर किंवा येल्लो फीवर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्रतिबंध जे आहे ते आहे पित्तज्वर लस 17D स्ट्रेन आयुष्यभरासाठी संरक्षण देते आणि काही देशामध्ये जर का तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ही लस घेतल्याचं प्रमाणपत्र पहिल्यांदा द्यावं लागतं आणि नंतरच तुम्हाला त्या देशाचा विजा भेटत असतो. चला, पुढचा प्रश्न या सिरीज मधला महत्वाचा प्रश्न, कॉन्सेप्ट पक्का करणारा प्रश्न, कंबाईन ग्रुप बी 2020 ला आलेला आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे. पहा बरं जमतोय का नाही, तर आपण आहेच उत्तर द्यायला आणि कॉन्सेप्ट पक्का करायला. तर पहिल्यांदा समजून घेऊ की प्रश्न काय. प्रश्न असा आहे की जीवाणू खालीलपैकी टिंब या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करत असतो. ज्या वेळेस आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषध लिहून देतो, त्या औषधाला अँटीबायोटिक्स म्हणतात. आपण त्या अँटीबायोटिक्स खाल्लं की आपल्या शरीरामध्ये जे काही जीवाणू आहे ते काही वेळाने काही दिवसांनी मरतात आणि आपण ठणठणीत बरं होतो. मात्र शरीरामध्ये जरी अँटीबायोटिक्स गेले तर जीवाणू एवढे सहजासहजी आहे का? नाही. जीवाणू काय करतात, नेहमी या अँटीबायोटिक्स पासून लपण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 वरचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. कसे ते आपण आता पक्के करू. कुठलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की आपण अँटीबायोटिक्स खात असतो, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन नुसारच खायचं बरं का. आणि अँटीबायोटिक्स काय करत असतं, शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करत असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा अँटीबायोटिक जरी खाल्लं तरी हे जीवाणू हुशार असतात, ते स्वतःला लपवायचा प्रयत्न करतात. मागच पाहिलं आपण कसं लपवतात. सगळ्यात पहिल्यांदा शरीरामध्ये जे काही जीवाणू आहे त्यांना ओळखण्यासाठी आपण जे काही अँटीबायोटिक्स खातं, हे अँटीबायोटिक्स त्या जीवाणूंना ओळखतं कसं, तर त्या जीवाणूंच्या डोक्यावर अँटीने लावलेले असतात, त्यांना आपण रिसेप्टर म्हणू शकतो. आणि या रिसेप्टरला ओळखून अँटीबायोटिक्स त्या जीवाणूंच्या पेशीवर हल्ला करतं आणि त्याला नष्ट करून टाकतं. पण या ठिकाणी जीवाणू हुशार आहे. जीवाणू काय करतात, वेळोवेळी हे रिसेप्टर्स बदलत असतात त्यांच्या जेनेटिक रचनेमध्ये मॉडिफिकेशन करून, म्हणजे म्युटेशन करून, आणि परिणामतः अँटीबायोटिक्सला या पेशींना ओळखता येत नाही आणि मारता सुद्धा येत नाही. दुसरे जे कारण आहे ते आहे एमडीआर पंप. एमडीआर पंप म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स पंप, यालाच इफ्लक्स पंप सुद्धा म्हणलं जातं. जीवाणूंच्या पेशीवर असे काही विशेष पंप असतात जे पेशीमध्ये शिरलेले प्रतिजैविक औषध लगेच पेशीच्या बाहेर फेकून देण्याचं काम करत असतात. त्यामुळं औषधाला जीवाणू नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ भेटतच नाही. पण चला, एवढं तर कळलं, जीवाणू स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतं आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जीवाणू काय करत असतं, स्वतःचे अशी स्पेशल एन्झाईम्स विकर तयार करत असतं. जे एन्झाईम्स, जे आपण अँटीबॉडीज अँटीबायोटिक्स जे खाल्लेलं आहे त्या जीवाणूंना मारण्यासाठी, त्या अँटीबायोटिक्सच्या रेणूवरच हल्ला करतं आणि त्यांचीच रासायनिक रचना बदलून टाकतं. याचं बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर बेटा लॅक्टेमेज नावाचं एन्झाईम पेनिसिलिन सारख्या प्रतिजैविकांना सुद्धा तोडतं आणि निष्क्रिय करतं. आता हे जे जीवाणू असतात हे काय करत असतात, प्लाझमिडद्वारे एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे प्रतिकार शक्तीचे गुणधर्म सुद्धा सोपवू शकतात किंवा सोपवत असतात. झाला कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू पुढचा प्रश्न. चला आता भाऊ पुढचा प्रश्न, कंबाईन ग्रुप सी 2025 11 जानेवारी 2026 ला जो काही पेपर आलेला आहे त्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न. आणि मित्रांनो, आयोगाचा सगळ्यात आवडीचा जर का कोणता आजार असेल तर तो आहे मलेरिया. 2011 पासून 2026 पर्यंत इतक्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ना, आपण सगळे प्रश्न पण पाहणार आणि डिटेल मध्ये कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करणार. आय थिंक 20 सेकंदाचा वेळ होऊन गेला. चला प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की घातक सबटर्शियन मलेरिया कोणामुळे होतो. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायातलं उत्तर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. डिटेल मध्ये पाहू आता. आपण नेहमी वाचतो की मलेरिया जो आहे ना, हा प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोअन पासून म्हणजे आधी जीवापासून होणारा आजार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पाहू हे प्रोटोझोआ काय आहे. तर प्रोटोझोआ म्हणजे एका पेशीपासून बनलेला सजीव जो परपोषी असतो, जो अन्नासाठी इतर सजीवांवर किंवा सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असतो आणि आपल्या शरीराची सगळी कामं त्या एकाच पेशीद्वारे करत असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर
अमिबा हे पहा या ठिकाणी हा जो आहे अमिबाचा फोटोग्राफ आहे सेल्फी आहे. दुसरं एक्झाम्पल आहे पॅरामिशियम आणि तिसरं एक्झाम्पल आहे युग्लिना. आता पुढचा कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पाहू. एवढं तर कळलं की मलेरिया जो आहे हा प्रोटोझोयन आजार आहे. प्लाझ्मोडियम नावाचा एक सूक्ष्म आदिजीव याच्यामुळे मलेरिया होत असतो. याचा प्रसार अॅनिफिलीस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होत असतो. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे या प्लाझ्मोडियमचे 3 प्रकार पडतात. पहिला प्लाझ्मोडियम वायवॅक्स, दुसरा प्लाझ्मोडियम मलेरिया आणि तिसरा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. याच्यातला हा जो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम जो आहे हा सगळ्यात खतरनाक. याच्यामुळं जर का मलेरिया झाला तर त्याला घातक मलेरिया म्हणलं जातं आणि याच्यात हा मलेरिया प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. बरं मित्रांनो, ही जी सगळी माहिती ना ही 12वी एनसीईआरटी मधली आहे आणि ही डिटेल याच्यामुळे देतोय की मलेरियावर खूप प्रश्न आलेला आहे. चला आता प्रवास पाहायचा. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की अॅनिफिलीस डासाची जी मादी आहे ती संक्रमित व्यक्तीला चावते. संक्रमित व्यक्तीला चावल्यावर त्या संक्रमित व्यक्तीच्या रक्तामध्ये असणारे जे काही प्लाझ्मोडियम आहे, जे स्पोरोझाइट म्हणून ओळखलं जातात, हे डासाच्या लाळेमध्ये जाऊन बसतात आणि त्याच ठिकाणी ते स्वतःला वाढवतात. जेव्हा हाच डास दुसऱ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते स्पोरोझाइट्स त्या मानवी शरीरामध्ये जातात आणि यकृतामध्ये जाऊन स्वतःची संख्या वाढवायला सुरुवात करतात आणि तिथं संख्या वाढली की त्या ठिकाणी असणाऱ्या लाल रक्तपेशींवरती हल्ला करतात. आरबीसी म्हणजे तांबड्या रक्तपेशी फुटल्यामुळे हिमोजाईन नावाचे विषारी द्रव बाहेर पडतं आणि त्याच्यामुळं दर 3 ते 4 दिवसांनी थंडी वाजून येत असती. हा शब्द लक्षात ठेवा हिमोजाईन, कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की मलेरियामध्ये कुठलं विषारी द्रव बाहेर पडत असतं, तर हिमोजाईन नावाचं द्रव बाहेर पडत असतं. याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की मलेरिया जो आहे या परजीव्याला आपलं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 होस्ट म्हणजे 2 यजमानांची गरज पडत असती. पहिला म्हणजे डास आणि दुसरा म्हणजे माणूस. अॅनिफिलीस डासाची माती चावल्यामुळं मलेरिया आजार होत असतो आणि या ठिकाणी ती फक्त वाहकाचं काम करत असती. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं, जमतो का प्रश्न? मी पहिल्या प्रश्नामध्ये डिटेल मध्ये क्लिअर करून दिलेला आहे एनसीईआरटी 12वीच्या मदतीने. हा जो प्रश्न आहे ग्रुप बी पूर्व 2020 ला आलेला आहे, जी एक्झाम 4 सप्टेंबर 2021 ला झालेली होती. मला गरज आहे का हो खरंच प्रश्नाचं उत्तर द्यायची? नाही, मी एक्सप्लेनेशन करणार नाही, ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. बरं गंमत पहा, 2020 ला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न 2019 ला सुद्धा विचारलेला होता आणि याचं उत्तर काय आहे सांगायची गरज नाही तुम्हाला, 20 सेकंद घ्यायची पण गरज नाही. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येतो आणि दर 3 ते 4 दिवसांनी पुन्हा ताप येतो. कशामुळे? तर शरीरात तयार झालेले विषारी द्रव हिमोझाईन मुळे. कॉन्सेप्ट पक्का. चला, प्रश्न आपल्याला सगळ्यांना जमलेला कॉन्सेप्ट मागच क्लिअर झाला होता की मलेरियामुळे शरीरामध्ये कुठलं विषारी द्रव तयार होतं, तर हिमोझाईन नावाचं विषारी द्रव तयार होत असतं. पण उरलेलं 3 बीट्स कशासाठी? चला ते पाहू. चला, प्रश्नामध्ये आता उत्तर तर जमले पण प्रश्नामध्ये आणखीन 3 पर्याय आहे आणि 3 पर्याय उत्तर नसले तरी खूप महत्वाचे आहे, पेपरला विचारले जातात. पहिला पर्याय दिलेला होता इंटरफेरॉन. इंटरफेरॉन हे काय आहे? तर हे एक प्रथिन आहे. जेव्हा एखादी पेशी एखाद्या विषाणूमुळे संक्रमित होती त्यावेळेस ती पेशी हे इंटरफेरॉन नावाचं प्रोटीन स्त्रवत असते. याचा फायदा काय होतो? तर शेजारच्या निरोगी पेशीला त्या विषाणूपासून संरक्षण भेटत असतं. दुसरं जे आहे ते आहे हिरुडिन. हिरोडिन हे काय आहे? तर रक्त गोठू न देणारं अँटीकोग्युलंट आणि ते कोणाकडे असतं? तर जळूच्या लाळेमध्ये असतं. आणि तिसरं जे आहे ते आहे कोलेस्ट्रॉम. आता कोलेस्ट्रॉम काय आहे? आपण नेहमी ऐकतो की मुलासाठी संजीवनी म्हणजे आईचं पहिलं दूध. प्रसूतीनंतर आईच्या पहिल्या दुधातून जे पिवळसर दूध असतं, या पिवळसर दुधातून प्रतिपिंड अँटीबॉडी IgA नावाची अँटीबॉडी मुबलक प्रमाणात उपलब्ध असती, त्या बाळाच्या ती शरीरात जाती आणि परिणामतः त्या बाळाची रोग प्रतिकारक क्षमता वाढत असती. पहा बरं, तिन्ही पर्याय महत्वाचे होते की नाही? चला मित्रांनो, मलेरिया आजारावर पुन्हा एकदा कंबाईन ग्रुप सी 2022च्या प्री ला प्रश्न आलेला आहे. पहा बरं, जमतोय का 20 सेकंदामध्ये? मित्रांनो, मी काय करतोय की पर्टिक्युलरली एका आजारावर आजपर्यंत आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत, ते सगळेच घेतो एका टप्प्यात. म्हणजे तो आजार त्याच्याबद्दलचे कॉन्सेप्ट सगळे पक्के होऊन जातील. चला, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर प्रश्न दिलेला आहे की मलेरिया जो आहे या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असतो का? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे
प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो. हे ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिन बदलतो. हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं, प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमानांची गरज पडते. हे खरं जरी असलं तरी प्रश्नाला धरून नाही. लस निर्माण का करता येत नाही किंवा तिच्या संबंधी का अडथळे येतात, तर पर्याय नंबर 1 आणि 2. त्याच्यामुळे उत्तर आहे आपलं पर्याय नंबर 4. दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहे. आता डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. चला मग आता पाहू की लस बनवताना काय अडचणी येतात. मलेरिया प्लाझ्मोडियम मुळे होतो, बरोबर आहे. हा प्लाझ्मोडियम आहे ना, याच्यामध्ये लपून राहायची खूप भारी खासियत असते. शरीरात प्रवेश केला की तो यकृतात जातून यकृतातून तो सरळ तांबड्या रक्तपेशीमध्ये म्हणजे आरबीसी मध्ये घुसतो. आरबीसी मध्ये घुसल्यामुळं शरीराला कळत नाही की आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मोडियम नावाचा व्हायरस आलेला आहे आणि परिणामतः आपल्या शरीराला त्याच्या विरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यात अडचणी निर्माण होतात. दुसरं, हा जो प्लाझ्मोडियम आहे हा त्याच्या शरीरावरचे प्रथिन सारखे बदलत असतो. आपल्या शरीरामध्ये कुठलाही जीवजंतू आला, बरोबर आहे, पॅथोजन्स आला, रोगकारक जीवजंतू आला की शरीर ओळखत असतं त्याला. कशावरून ओळखतं, तर त्या विषाणू, जीवाणू किंवा प्रोटोझोयांच्या अंगावर असलेल्या प्रथिनांपासून. पण हा जो प्लाझ्मोडियम आहे ना, या प्लाझ्मोडियम कडे अँटीजेनेरिक व्हेरिएशनची क्षमता असते. अँटीजेनिक व्हेरिएशनची. याच्यामुळे होतं काय की तो त्याच्या पृष्ठभागावरचे प्रथिन वारंवार बदलत असतो आणि त्याच्यामुळे शरीराला त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये अडचणी येतात आणि याच कारणामुळे लस तयार करायला अडचणी निर्माण होत असतात. तरी सुद्धा असं नाही की त्याच्यावर लसच नाही. लस आहे. लसीचं नाव आहे आरटीएस एस किंवा AS01 ज्याला म्हणलं जातं मॉस्किरॉक्स. ही जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने शिफारस केलेली आहे. दुसरी जी लस आहे तिचं नाव आहे R21 किंवा मॅट्रिक्सियम. ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठ किंवा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली आहे. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पहा बरं, जमतो का हा प्रश्न? जमणारच ना हो. सोपा आहे. मी म्हणलं ना, 2011-12 पासून आवडते जे आहे आजार तो म्हणजे मलेरिया. आता वेळ कशाला घ्यायचा, चला पुढे. व्हिडिओ लेक्चर संपलेलं नाही, फक्त एक महत्वाची सूचना द्यायला आलेलो आहे की ज्या मुलांना विज्ञान विषयाची तयारी कशी करायची, भीती वाटते विज्ञान विषयाबद्दलची, ती भीती घालवायसाठी मी घेऊन येत आहे मेंटरशिप बॅच. ज्याला इच्छा असेल त्यांनी नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे की आयोग प्रश्न कुठे विचारतो, आयोगाला प्रश्न कसा विचारायचा आहे, पुस्तक कोणतं वापरायचं, कोणतं रेफरन्स बुक वापरायचं, किती वापरायचं, कसे प्रश्न सोडवायचे, कशा शॉर्ट नोट्स काढायच्या, रिव्हिजन कशी द्यायची आणि विज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास कसा करायचं, आपण सगळं त्या ठिकाणी रोजच्या ऑनलाईन बॅच मध्ये 1 घंटा डिस्कस करत जाऊ. शिकवणारा मी आणि शिकणारे तुम्ही, टेन्शन काय घ्यायचं आहे की नाही. मग इच्छा असेल तर खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप मेसेज करा. 9657003561. माफक फीस राहील, टेन्शन घ्यायचं नाही. हा, फक्त विज्ञान विषय का नाही, इतर विषयांबद्दल सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. चला मग आपलं व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू करू. चला, पुढचा आवडता आजार ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो आणि त्या आजाराचं नाव आहे पोलिओ. एक सिक्वेन्स साधायची म्हणून मी 2013चा प्रश्न पहिल्यांदा घेतलेला आहे. प्रश्न काय पहा बरं, जमतो का? 20 सेकंदाचा वेळ आहे, जमणार तो. PSI प्री 2013 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न एकदम सोपा आहे की कोणत्या विषाणू किंवा कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करत असतो. उत्तर आहे पोलिओ व्हायरस. कसं ते आता डिटेल मध्ये पाहू आणि प्रत्येक ऑप्शन सुद्धा आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. पोलिओ विषाणूजन्य आजार, व्हायरल डिसीज. पोलिओचा विषाणू दूषित पाणी, दूषित अन्न यांच्याद्वारे तोंडातून शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यावर हा विषाणू आतड्यांमध्ये राहतो, तिथंच वाढतो. वाढल्यावर तो रक्ताभिसरण म्हणजे सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन द्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचतो. तिथं गेल्यावर पाठीच्या कण्यामध्ये, स्पायनल कॉर्ड मध्ये जे मोटर न्यूरॉन्स असतात
त्यांना तो नष्ट करतो आणि हे मोटर न्यूरॉन्स स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात. परिणामतः त्यांचं स्नायूंवरचं नियंत्रण सुटतो आणि तो जो भाग आहे याला कायमस्वरूपीचा अर्धांगवायू म्हणजेच पोलिओ होऊन जातं. आपण इमेजमध्ये पाहू शकतो या छोट्याशा मुलीला पोलिओ झालेला आहे. चला, उत्तर जरी निघलं असलं तरी दुसरे ऑप्शन टॅली करणं गरजेचं आहे. त्यालाच म्हणायचं पीवायक्यू अनालिसिस. पुढचा आजार त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिला होता हिपेटायटिस. हिपेटायटिस हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. तो यकृतावर परिणाम करतो. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई तोंडावाटे शरीरात जातात, तर हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी रक्ताद्वारे किंवा लैंगिक संबंधातून शरीरामध्ये प्रवेश करत असतात. पुढचा जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव आहे HIV म्हणजे एड्स. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला करतो. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती म्हणलं तर पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड कार्पस्क्युलर्स म्हणजे WBC ओळखल्या जातात. या WBC चा एक महत्वाचा प्रकार म्हणजे टी लिम्फोसाइट. हा जो विषाणू असतो या टी लिम्फोसाइट वर हल्ला करतो आणि परिणामतः शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. कशामुळे होतो एड्स? तर असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त चढवल्यामुळे किंवा दूषित सुया वापरल्यामुळे तोंडावाटे एड्स होत नाही. मग आता परत प्रश्न पडतो की बाबा हे जे टी लिम्फोसाइट आहे हे काय आहे? तर टी लिम्फोसाइट जे आहे हे WBC चा म्हणजे पांढऱ्या पेशींचाच एक प्रकार आहे. ह्या काय करतात? शरीरामध्ये सेल मेडिएटेड प्रतिकार शक्ती म्हणजे पेशी मध्यस्थ रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करत असतात. मात्र या पेशी स्वतः कधीच अँटीबॉडीज तयार करत नाही. आपण पाहिले अँटीबॉडीज काय हो? अहो शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जीवजंतू गेला की शरीरामध्ये एक यंत्रणा तयार असते. ती यंत्रणा अँटीबॉडीज तयार करते. ह्या अँटीबॉडीज म्हणजे शरीरातली मिलिटरी त्या जीवाणूंवर त्या रोगजंतूवर हल्ला करतात आणि त्यांना मारून टाकतं. तर या ज्या टी लिम्फोसाइट असतात या अँटीबॉडीज तयार करत नाही, तर अँटीबॉडीज तयार करणाऱ्या बी लिम्फोसाइटला त्यांच्या कामामध्ये मदत करत असतात. कॉन्सेप्ट पक्का? चला, पोलिओ कळला. मग आता पोलिओवरच्या लसीवरचा प्रश्न जो कंबाईन ग्रुप बी पूर्व 2022 ला विचारलेला आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे, सोडवायचा प्रयत्न करा. आता आपण डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करून उत्तर तर काढणारच आहे. प्रश्न काय? तर खालीलपैकी कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते? उत्तर आहे सॅबिन. चला डिटेल मध्ये पाहू. पोलिओचा प्रतिकार करण्यासाठी तोंडाद्वारे जी लस दिली जाते ती डेव्हलप केली होती सॅबन यांनी. ओरल पोलिओ लस ज्याला म्हणलं जातो OPV. ही लस अल्बर्ट सॅबिन यांनी 1961 मध्ये डेव्हलप केली होती. ही लस तोंडाद्वारे दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने लाईव्ह अटेन्युटेड म्हणजेच अर्ध मेलेले किंवा कमकुवत झालेले विषाणू तोंडाद्वारे शरीरात सोडले जातात. भारतामध्ये पल्स पोलिओ मोहिमेमध्ये याच लसीचा वापर केला जातो. दुसरा जो प्रकार आहे इंजेक्टेबल पोलिओ लस म्हणजे इंजेक्शन थ्रू शरीरामध्ये जे वॅक्सिन केलं जातं ते इंजेक्टेबल पोलिओ लस ही डेव्हलप केली होती साल्क या शास्त्रज्ञाने. त्यांचं नाव होतं डॉक्टर जोनस साल्क. यांनी 1955 मध्ये ही लस विकसित केली होती. ही लस इंजेक्शन द्वारे दिली जाते आणि यामध्ये इनऍक्टिव्हेटेड म्हणजे मेलेले पोलिओचे विषाणू शरीरामध्ये सोडले जातात. भारतात 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओ मुक्त म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. कॉन्सेप्ट पक्का? चला, उत्तर तर कळले की बाबा पोलिओसाठी तोंडाद्वारे लस दिली जाते आणि ती डेव्हलप केली होती साल्किनने. पण मग बाकीचे ऑप्शन पण महत्वाचे नाहीत. बाकीचं काय होतं? BCG लस. BCG लस पूर्ण नाव काय? बॅसिलस कॅलमेट ग्वेरिन. कशासाठी दिली जाती? क्षय रोगापासून संरक्षण करण्यासाठी दिली जाती. बाळ जन्मल्या ही लस दिली जाती. कुठं दिली जाती? तर इंट्राडर्मल म्हणजेच लस त्वचेच्या थरामध्ये, प्रामुख्याने त्वचेच्या सर्वात खालच्या थरामध्ये दिली जाते. पुढची जी लस आहे ती आहे MMR. कशासाठी? तर गोवर, गालगुंड आणि रुबेला या 3 रोगांसाठी ही MMR लस दिली जाते. ही लस गंभीर विषाणूजन्य आजारांपासून एकाच डोस मध्ये संरक्षण प्रोव्हाइड करते. ही लस प्रामुख्याने 12 पासून 15 महिने आणि 4 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना मुलींना दिली जाते. ही लस देतात कुठं? तर ही लस चरबीच्या थरामध्ये दिली जाते.
आहे की नाही? झाला कॉन्सेप्ट पक्का. चला पुढचा प्रश्न पाहू. चला वेळ झालेली आहे, पुढचा प्रश्न पाहायची. राज्यसेवा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. जास्त डोकं लावू नका. आयोगाची नेहमीची सवय, एखादा प्रश्न तो नेहमी रद्दच करत असतो. हा सुद्धा रद्द झालेला आहे. चला, पोलिओ बद्दल कळलं, पोलिओच्या लसीबद्दल कळलं. मग या लस तयार कुठं होतात या संबंधीचा प्रश्न कंबाईन ग्रुप सी पूर्व 2024, जी एक्झाम 5 जून 2025 ला झाली होती, त्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे, सोडवायचा प्रयत्न करा, नाही तर आपण आहेच. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा 8वी विज्ञानातून आलेला आहे, त्याच्यामुळे घाबरून जायचं काम नाही. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. प्रश्न काय आहे तर तोंडावाटे घेतला जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळात तयार केली जाते? आणि याचं ऑप्शन आहे ए, बी, सी. हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनिशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन मध्ये तयार केली जात नाही. तरी आपण डिटेल मध्ये पाहू एकदा. पोलिओ लसीचं उत्पादन करणारी सगळ्यात जुनी संस्था जर म्हणली तर ती आहे हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन, जी मुंबईला आहे आणि जी पोलिओ लसीचं उत्पादन करते. पुढची आहे पॅनिशिया बायोटेक. कुठे? नवी दिल्लीला तिचं मुख्यालय आहे. या ठिकाणी पोलिओ लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. पुढची आहे बायोमेड गाझियाबाद. ही उत्तर प्रदेश मधली संस्था आहे. इथं तोंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीचे म्हणजे ओपीव्ही ची निर्मिती केली जाते. चौथं जे ऑप्शन आहे ते आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. या ठिकाणी पोलिओ लसीची निर्मिती केली जात नाही. हा, याचं मुख्यालय हैदराबाद हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी पोषण आणि आहार शास्त्रावर संशोधन केलं जातं, लसीची मात्र निर्मिती केली जात नाही. चला आता वळू पुढच्या आजाराकडे, म्हणजेच पुढच्या प्रश्नाकडे. कंबाईन ग्रुप बी नोव्हेंबर 2022 ला आलेला प्रश्न आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे, पहा बरं जमतो का. आतापर्यंत आपण आयोगाला आवडणारे 2 महत्वाचे आजार पाहिले. आता हा त्यातला तिसरा आजार आणि याच्यावर असंख्य प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहे. हिपेटायटिस बी. प्रश्न काय सगळ्यात पहिल्यांदा पाहू की खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? उत्तर आहे हिपेटायटिस बी. आणि आता आपल्याला याच आजाराचा कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि याच्यावर आलेले सगळेच प्रश्न पाहायचे. चला मग पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. चला, हिपेटायटिस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कावीळ किंवा यकृताचा दाह. या हिपेटायटिसचे साधारणतः 5 प्रकार पडतात. हिपेटायटिस ए, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, हिपेटायटिस डी आणि हिपेटायटिस ई. यामध्ये बी आणि सी जो आहे, हिपेटायटिस बी आणि सी हा सगळ्यात खतरनाक आणि यकृतासाठी म्हणजेच लिव्हर साठी सगळ्यात गंभीर. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई हे संसर्गजन्य मानले जातात, कारण ते दूषित अन्नाद्वारे पसरतात. मात्र हिपेटायटिस बी, सी आणि डी यांना सिरम हिपेटायटिस म्हणलं जातं. का? कारण की हे दूषित रक्ताद्वारे पसरत असतात. हिपेटायटिस बी आणि सी हे जगभरातील यकृत सिरोसिस म्हणजेच कर्करोगाचे मुख्य कारण म्हणून ओळखलं जातं. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई हे कुठल्याही विशिष्ट उपचाराशिवाय काही कालावधीनंतर बरे होतात. मात्र हिपेटायटिस बी, सी आणि डी याच्यासाठी तसं नाही, याच्यासाठी तुम्हाला उपचार घ्यावंच लागतात. लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट आणि पेपरला विचारले जाईन असं एनसीआरटी मधला कॉन्सेप्ट म्हणजेच हिपेटायटिस बी हा एकमेव डीएनए विषाणू आहे, तर इतर सर्व जे आहे ते आरएनए विषाणू आहे. हिपेटायटिस बी हा एकमेव डीएनए विषाणू आहे. या विषाणूमध्ये डीएनए असतो आणि ए, सी, डी, ई हे जे हिपेटायटिस आहे यांच्यामध्ये आरएनए असतो, म्हणून हा आहे आरएनए विषाणू. कॉन्सेप्ट पक्का. इतर काही महत्वाच्या गोष्टी पाहायच्या झाल्या तर हिपेटायटिस सी वर अद्याप कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. महत्वाचं लक्षात ठेवायचं झालं तर हिपेटायटिस डी हा अपूर्ण विषाणू मानला जातो. का? कारण की हिपेटायटिस डी ला शरीरामध्ये डेव्हलप होण्यासाठी हिपेटायटिस बी या विषाणूची मदत घ्यावी लागती. यकृताचा कर्करोग जो आहे, जगभरात यकृताचा कर्करोग म्हणजे लिव्हर कॅन्सर किंवा सिरोसिस जे आहे ते होण्यासाठी कारणीभूत असणारा महत्वाचा घटक म्हणजे हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी.
चला, हिपॅटायटिस बद्दलचे आपले बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. कावीळचे 5 प्रकार हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई कसे पसरतात, काय पसरतात आपण सगळं पाहिलेलं आहे आणि प्रत्येक लाईनवर आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा, पण दिलेल्या प्रश्नामध्ये इतरही 3 पर्याय होते जे महत्वाचे आहे. ज्याच्यात पहिला आहे डेंग्यू विषाणू. डेंग्यू विषाणू जो आहे हा प्रामुख्याने एडिस एजिप्ती हा डास चावल्यामुळे पसरत असतो. रोटा व्हायरस हा विषाणू प्रामुख्याने विष्ठा मुखमार्गाने म्हणजे फिकल ओरल रूटने पसरत असतो, ज्याच्यामध्ये दूषित हात, खेळणी आणि वस्तूशी संपर्क आल्यावर याचा तोंडातून संसर्ग होतो. हा लहान मुलांमधील अतिसाराचं प्रमुख कारण आहे. हिपॅटायटिस ए हा देखील विष्ठा मुखमार्गाने पसरणारा आजार आहे. फिकल ओरल रूट द्वारे पसरणारा आजार आहे. यामध्ये प्रामुख्याने दूषित पाणी आणि अन्नाद्वारे याचा प्रसार होत असतो. चला, कॉन्सेप्ट जर पक्का झाला असेल ना, तर हा प्रश्न तुम्ही आरामशीर सोडवणार. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, 1 घंट्याचा, पण पहा, नक्की पहा, कारण की आयोगाला जे लागतं ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, डिटेल पीवायक्यू अनालिसिसच्या साहाय्याने. क्लार्क मेन्स 2019 ला आलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होत असताना? उत्तर आहे हिपेटायटिस बी. कॉन्सेप्ट पक्का. एसटीआय प्री ला सुद्धा याच हिपेटायटिस वर परत प्रश्न विचारला गेलेला आहे. मी म्हणलं ना, आयोग त्याच विषयावर सारखा सारखा येत असतो. इथं प्रश्न काय विचारलेला आहे? इन्फेक्शियस हिपेटायटिस सामान्यतः विष्ठा तोंडावाटे, अन्न, पेय किंवा शेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो आणि ज्याच्या पचन संस्थेमध्ये विषाणू असतो त्याच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो? आणि याचं उत्तर आहे हिपेटायटिस ए विषाणू. डिटेल मध्ये पाहू कॉन्सेप्ट. चला, आता हिपेटायटिस ए बद्दलचा कॉन्सेप्ट पक्का करू. हिपेटायटिस म्हणजे काय? तर हिपेटायटिस म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर कावीळ. याचे 5 प्रकार हिपेटायटिस ए, बी, सी, डी, ई या 5 प्रकारामुळे कावीळ होत असतो. कावीळ म्हणजे काही नाही, दुसऱ्या दिवशी यकृताला आलेली सूज, डोळे पिवळे होतात, मूत्र पिवळं होतं, अंग पिवळं पडतं, पिल्या झाला आपण म्हणतो ना, तो झाला कावीळ. आता या हिपेटायटिस ए जो आहे, जो कावीळचा प्रसार करतो, याला म्हणलं जातं इन्फेक्शियस हिपेटायटिस. याचा प्रसार प्रामुख्याने विष्ठा आणि तोंडाद्वारे म्हणजे फिकल ओरल रूटद्वारे. संसर्गित माणूस जो आहे त्याच्या विष्ठेद्वारे विषाणू मातीत मिसळतात, मातीतून अन्नात जातात, अन्नातून मग लोकांच्या तोंडामध्ये जातात, हे पसरतात. हे विषाणू प्रामुख्याने दूषित अन्न, पाणी आणि प्रदूषित पाण्यातील शेल मासे खाल्ल्यामुळे हा विषाणू शरीरात येत असतो. कॉन्सेप्ट पक्का. पुढे काय दिलेलं आहे? तर कावीळमध्ये होतं काय, तर यकृताला सूज आली, त्याच्यामुळं यकृत नीट म्हणजे लिव्हर नीट काम करू शकत नाही. आणि त्यावेळेस होतं काय, तर रक्तामध्ये असणाऱ्या बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि परिणामतः डोळे, त्वचा, नखे पिवळे दिसायला लागतात, ज्याला कावीळ म्हणतो. कॉन्सेप्ट पक्का. चला, पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? 20 सेकंदाचा वेळ आहे. कंबाईन ग्रुप बी 2017 ला आलेला प्रश्न आहे. नाही जमलं तर आपण आहेच. मित्रांनो, एवढ्या वेळ आपण हिपेटायटिस म्हणजे कावीळची आपण सगळी माहिती घेतली. कसा पसरतो, कशामुळे होतो, अजून डिटेल्स काय कॉन्सेप्ट आहे ते सगळे आपण क्लिअर केलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे हा त्याच्या लसीवरचा आहे. प्रश्न काय आहे? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन आणि वितरण करते? म्हणजे कोणत्या आजारासंबंधीच्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन आणि वितरण करते? तर उत्तर आहे हिपेटायटिस बी ची लस. कॉन्सेप्ट आता डिटेल मध्ये पक्का करू. हिपेटायटिस बी ची जी वॅक्सिन आहे ती रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केली जाते. याच्यामध्ये यीस्ट पेशीमध्ये हिपेटायटिस बी विषाणूचे जनुक म्हणजे जीन्स मिसळले जातात आणि त्यापासून अँटीजन्स म्हणजे प्रतिपिंड तयार केले जातात. या सिरम इन्स्टिट्यूटचे उत्पादन किंवा ही जी लस आहे ही जेनवॅक बी या ब्रँड नावाने उत्पादित होते आणि वितरित सुद्धा केली जाते. चला, आता वळतोय आपण थोड्या वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांकडे. प्रदूषकांपासून होणारे आजार. कंबाईन ग्रुप सी पूर्व 2022 ला आलेला प्रश्न. पहा बरं, जमतो का 20 सेकंदात? नाही तर आपण आहे सोडवायला.
तर प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? जपानमध्ये मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कोणते मूलद्रव्य कारणीभूत होते? तर उत्तर आहे पारा, ज्याची संज्ञा आहे Hg. चला डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू आणि पूर्ण पावर का खूप भारी आहे. चला मग झाला काय काय मिनामाटा किस्सा. जपानमध्ये एक मिनामाटा उपसागर आहे. या उपसागरामध्ये औद्योगिक कचरा औद्योगिक सांडपाणी टाकलं जात होतं. या औद्योगिक कचऱ्यामध्ये मिथाइल मर्क्युरी सारखा विषारी पदार्थ सुद्धा होता. हा मिथाइल मर्क्युरी म्हणजेच पारा समुद्रातल्या माशांनी खाल्ला आणि समुद्रातल्या माशांना माणसाने खाल्लं आणि त्याच्यामुळं माणसाला या रोगाची बाधा झाली. या रोगाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट कुठं होतो? तर माणसाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. इतका घातक परिणाम होतो की परिणामी पारा प्रदूषणापासून मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 2013 मध्ये मीनामाटा करार स्वीकारण्यात आल्या. आयोग विनाकारण प्रश्न विचारतो का? नाही. का? की ज्याच्याबद्दल जागतिक लेवलला एक करार झालेला आहे त्याच्यावर तर प्रश्न विचारणार ना. चला आता दुसरे पर्याय पाहू. उत्तर तर आपल्याला कळलं पण दुसरे पर्याय सुद्धा पाहणं गरजेचं. दुसरा असाच प्रदूषकांमुळे होणारा आजार म्हणजे इताई इताई, जो कॅडमीमुळे होतो. इताई इताई म्हणजे काय? लय दुखतंय. जपानी भाषेत याचा अर्थ, मराठी भाषेत याचा अर्थ होतो लय दुखते, खूप दुखते म्हणजे इताई इताई. हा आजार सगळ्यात पहिल्यांदा 1912 मध्ये जपान मधल्या तोयमा प्रांतात आढळला. खाणकामामुळे नद्यांमध्ये मिसळलेल्या कॅडमियममुळे याचा प्रसार झाला. जपानी भाषेत याचा अर्थ इताई इताईचा अर्थ खूप दुखते असा होतो. कॅडमियम शरीरात साचल्यामुळे काय होतं तर हाडं ठिसूळ होतात, मऊ होतात, ज्यामुळं हाडं वारंवार फ्रॅक्चर होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मूत्रपिंडावर याचा म्हणजे किडनीवर याचा खूप मोठा परिणाम होतो, ज्यामुळं किडनी निकामी व्हायचा धोका संभवत असतो. पुढचा महत्वाचा आजार ब्ल्यू बेबी सिंड्रोम. आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेले आणि परत प्रश्न विचारू शकतो. ब्ल्यू बेबी सिंड्रोम कशामुळे होतं? तर नायट्रेट मुळे होतं. याला शास्त्रीय नाव काय आहे? तर मेथेमोग्लोबोनेमिया. थोडं किचकट नाव आहे, लक्षात राहू द्या. कारण काय? तर पिण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढलं की आजार होतो. आता नायट्रेट येतं कुठून? आपण काय करतो की खतांचा बेसुमार वापर करतो आणि त्या खतांच्या बेसुमार वापरामुळं त्याच्यामध्ये असणारे जे नायट्रेट आहे ते भूगर्भातल्या पाण्यात मिसळतं आणि ते मग आपल्या पिण्यामध्ये येतं आणि परिणाम दिसायला लागतात. याचं झालं काय की जेव्हा बालकांनी नायट्रेट युक्त पाणी पिलं तेव्हा त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाली. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशी असतात. तांबड्या रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन काय करत असतं? नाकाद्वारे जो काही ऑक्सिजन घेतलेला आहे तो ऑक्सिजन पेशीपर्यंत नेऊन जायचं काम कोण करत असतं? ते हिमोग्लोबिन करत असतं किंवा तांबड्या रक्तपेशी करत असतात. हिमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीमध्ये असतं. मग या नायट्रेटमुळं या हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमताच कमी झाली आणि परिणामतः रक्ताचा रंग बदलला. म्हणजेच बाळाची त्वचा आणि ओठ निळसर दिसायला लागतात. म्हणून याला म्हणलं जातं ब्ल्यू बेबी सिंड्रम. कॉन्सेप्ट पक्का? खतम नाही हुआ, अभी बाकी है. पुढचं जे आहे प्रदूषक ते आहे आर्सेनिक. आर्सेनिक मुळे काय झालं की आर्सेनिक मुळे ब्लॅक फूट डिसीज होतो. होतं काय की भूगर्भातील पाण्यामध्ये विहिरीमध्ये आर्सेनिकचं प्रमाण वाढलं की हा आजार होतो. हा प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि बांगलादेश मधल्या काही ठिकाणी आढळून येतो. आर्सेनिक मुळे रक्तवाहिन्यांना गंभीर इजा पोहोचते. हातापायांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे तिथला रक्त पुरवठा थांबतो आणि पाय काळे पडतात आणि शेवटी गँग्रीन होतो. म्हणून या आजाराला म्हणलं जातं ब्लॅक फूट रोग, जो आर्सेनिकच्या सेवनामुळे होतो. या प्रदूषकामुळं. खतम हुआ क्या? नहीं, अभी और एक बाकी आहे. पुढचं जर का प्रदूषक म्हणलं तर ते आहे फ्लोराईड. फ्लोराईड मुळे फ्लोरोसिस हा आजार होतो. दंत फ्लोरोसिस काय असतं की पिण्याच्या पाण्यामध्ये साधारणतः फ्लोराईड पाहिजे पण त्याचं प्रमाण किती आहे? 1.5 mg पर लिटर पेक्षा कमी असायला पाहिजे. जास्त झालं तर आजार होतो. याचा सगळ्यात पहिला आहे तो आहे डेंटल फ्लोरोसिस म्हणजे दात पिवळे होतात. आपण म्हणतो गावाकडचे लोक यार त्यांचे दात आहे ना पिवळे असतात, ते थोडे डागडाग असतात. अरे गावाकडचे लोक तुमच्यापेक्षा खूप चांगले दात घासतात कारण ते कडुनिंबाच्या किंवा आयुर्वेदिक पद्धत दात घासतात. प्रॉब्लेम का असतो की ज्या विहिरीचं ते पाणी पितात त्या विहिरीमध्ये जर का फ्लोरीनचं प्रमाण असेल किंवा फ्लोराईडचं प्रमाण जर असेल तर परिणामतः त्यांच्या दातावर पिवळे आणि तपकिरी चट्टे किंवा दाग पडायला लागतात.
दुसरा आहे हाडांचा फ्लोरोसिस, ज्याला म्हणलं जातं स्केलेटल फ्लोरोसिस. हाडांमध्ये अतिरिक्त फ्लोराईड साठतं आणि हाडं वाकडी व्हायला लागतात आणि मग सांधेदुखी त्रास होतो, तीव्र वेदना होतात, कुब्बड सुद्धा निघतं. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. चला आता वळू पुढच्या प्रश्नाकडे. चला आता पाहू पुढचा प्रश्न. भारी प्रश्न आहे बरं का. आयोग याच्यावर दोनदा तीनदा प्रश्न विचारून बसलेला आहे या टॉपिकवर. कंबाईन ग्रुप बी 2020 4 सप्टेंबर 2021 ला आलेला प्रश्न आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे. पहा बरं जमतं का? नाही आपण आहेच ना सोडवायला. प्रश्न काय आहे की आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर नाव आहे ट्रॅपॅनोसोमा. उत्तर आहे ट्रॅपॅनोसोमा. नाव खूप भारी आहे, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. बोलता बोलता डुलक्या घेणारा आजार म्हणजे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस एक गंभीर आजार ट्रॅपॅनोसोमा गॅबियन्स या प्रोटोझोआमुळे म्हणजे आदिजीवमुळे होत असतो. ट्रॅपॅनोसोमा हा एक कशाभिघातारी, मला मराठीत येत नाही थोडं, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन आहे. या परजीवीचा प्रसार स्टेत्से नावाच्या माशीच्या चावण्यामुळे होत असताना परिणामतः हा परजीवी मानवी शरीरामध्ये रक्ताद्वारे सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत जातो, मध्यवर्ती मज्जासंस्थेपर्यंत जातो आणि त्यामुळं त्या व्यक्तीला सतत प्रचंड डुलक्या येतात किंवा झोप येते, म्हणून याला म्हणलं जातं स्लीपिंग सिकनेस. हा आजार प्रामुख्याने सब सहारा आफ्रिकेत, जिथं स्टेत्से माशांचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आढळतो. विषय निघाला म्हणून सांगतो. प्रोटोझोआ आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेले आहे की प्रोटोझोआ काय असतं. ठीक आहे, तर प्रोटोझोआ प्रामुख्याने 4 प्रकारचे असतात. पहिला असतं अॅमेबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझाइन्स. आता फ्लॅजिलेटेडचं उदाहरण द्यायचं झालं तर ट्रॅपिनोसोमा, सिलिएटेडचं उदाहरण द्यायचं झालं तर पॅरामेशियम आणि स्पोरोझोन्सचं उदाहरण द्यायचं झालं तर प्लाझ्मोडियम. मलेरिया ज्याच्यामुळे होतो तो. कॉन्सेप्ट पक्का. पहा, आयोगाने ह्याच कॉन्सेप्ट वर 2 प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व 2020 ला आलेला प्रश्न आहे. पहा बरं जमतो का? जमणारच आहे ना. आत्ताच तर पाहिला आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. फक्त या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, टीसीटीसी म्हणजेच स्टेत्से माशी चावल्यामुळे होणारा आजार कोणता? तर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. चालता बोलता डुलक्या घेणारा माणूस. चला तर आता सध्या मी थांबतो. 40 ते 45 मिनिटाच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये मला असं वाटतं मी डिटेल मध्ये तुमचा कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. हा व्हिडिओ संपला का हो? नाही, या व्हिडिओ लेक्चरचा दुसरा भाग येणार. दुसऱ्या भागामध्ये आपण प्रथिन ऊर्जा कुपोषण, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, टीबी आणि इतर महत्वाचे आरोग्य विषयावर जे काही प्रश्न विचारले गेले ते सगळे पाहणार आहे. राज्यसेवा असो, कंबाईन असो, आरोग्य खात्याच्या परीक्षा असो, ज्या ज्या ठिकाणी विज्ञान विषय येणार त्या त्या ठिकाणी हा विषय तुम्हाला किंवा हा टॉपिक तुम्हाला मार्क मिळवून देणार. त्याच्यामुळं प्रयत्न आवडत असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आणि हो करा यार, थोडा व्हायरल चांगलं वाटेल आहे की नाही, मलाही मोटिवेशन भेटेल. दुसरं कदम निवा, ज्याला विज्ञान विषयाची भीती वाटते, ज्याला विज्ञान विषयात कमी मार्क पडतात, टेन्शन घ्यायचं नाही. आपली अगदी माफक दरामध्ये मेंटॉरशिप बॅच आपण सुरू करणार आहोत. ज्याला भीती वाटती त्यांनी मस्तपैकी खालच्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा, व्हॉट्सअप करायचा. नंबर आहे माझा 9657003561. रोज भेटू, वन ऑन वन भेटू, ऑनलाईन बर का. हा, आणि अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, माझ्याकडे कोणत्या अवेलेबल नोट्स आहे, माझे काय कॉन्सेप्ट पक्के आहे, तुम्हाला कुठं अडचणी आहे, पीओक्यू कशी येतात, आयोग कुठं प्रश्न विचारतो, कुठला टॉपिक महत्वाचे, आपण सगळं रोज 1 घंट्याच्या आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये डिस्कस करत जाऊ. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.